हाय गाईज, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा ब्लॉग हा खूप स्पेशल असा असणार आहे, कारण यावर्षी आम्ही पण गणपती आणणार आहे। तर आता आम्ही तिकडे चाललो गणपती बुक करायला। चला आपण आता जाऊया गणपती बघायला। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर पण करा आणि असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा। तर आता आम्ही आलो आहे गणपती बघायला आणि इकडे बघा किती मस्त मस्त असे बाप्पाच्या मूर्त्या आहेत। तर सगळ्याच मूर्त्या खूप छान असे दिसत आहेत आणि आम्हाला आता कळत नाही कोणती घ्यायची ते। बघा किती क्यूट दिसतात आहे सगळे मूर्त्या। तर इकडे पीओपी आणि माती दोन्हीच्या अशा मूर्त्या आहेत, शाडू मातीच्या पण आणि पीओपीच्या। तर तुम्हाला कोणत्या हवी असेल तर तुम्ही घेऊ शकतात। पण आता खूप अशा मूर्त्या बुक झाल्यात बरेच, म्हणजे आम्ही थोडं लेटच गेलो त्यामुळे आम्हाला पण लिमिटेडच मूर्त्या बाकी होत्या। कुर्ल्यामध्ये पण खूप ठिकाणी असे हे लागले आहेत दुकानं। तर आपण आता फिरून आधी बघूया, त्याच्यानंतर आम्ही बुक करणार। आणि बघा असे मस्त मस्त असे डेकोरेशन पण आहेत, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मूर्त्या पण बघायला भेटतात। इकडे बघा गणपती बाप्पा असं चेस खेळताना वगैरे पण दाखवलं, इथे गोट्या खेळताना। तर हे खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या अशा मूर्त्या पण केल्या आहेत आणि खूप छान पण वाटतं असं बघायला, जरा वेगळं कन्सेप्ट। तर पूर्वीच्या काळातले गेम असे दाखवलेत, मोबाईलपेक्षा जरा वेगळं असं काहीतरी गेम वगैरे। तर आता आम्ही दुसरीकडे आलो, तर इकडे अजून काम चालू आहे मूर्त्यांवरती, पण तरी पण बऱ्याचशा अशा मूर्त्या बुक केलेल्या आहेत लोकांनी। मला असं टॅग लावलेले दिसत असतील आणि थोडेसेच ऑप्शन बाकी आहे। तर आता आम्ही परत दुसऱ्या अजून एका दुकानामध्ये आलो आहे। तर इकडे पण बऱ्याच मूर्त्या आहेत, पण भरपूर असे बुक पण झालेले आहेत। तर बघा, तर तुम्हाला पण कोणती मूर्ती आवडते ते कमेंट करून नक्की सांगा। तर बघूया आता कोणता बाप्पा आमच्या घरी येतो ते। बाकी मूर्त्या तर सगळ्यात छान आहेत, काय कळत पण नाही की कोणती मूर्ती घ्यायची आणि कोणती नाही, असं कन्फ्युजन झालं भरपूर, कारण सगळ्याच मूर्त्या एकदम चांगल्या अशा वाटतात। लवकर आलो असतो तर अजून काय ऑप्शन भेटला असतं। तर आम्ही तर आता मूर्ती बुक केली आहे। तर आता तर मी तुम्हाला सांगणार नाही, ते मी नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन की कोणती मूर्ती बुक केली आम्ही ते। तर पुढचे व्लॉग पण आता डेलीचे येत राहतील, कारण आता गणपतीमध्ये भरपूर डेकोरेशनचं सामान वगैरे पण घ्यायला जायचं आहे, तर त्याचे पण व्लॉग येतील, तर ते पण नक्की बघा। तर भेटूया आता पण पुढच्या व्लॉगमध्ये।